Hello and welcome for the next lecture of auditing. लास्ट लेक्चरमध्ये आपण बेसिक प्रिन्सिपल ऑफ इंटरनल ऑडिटबद्दल डिस्कशन केलं होतं. आपण त्यातील काही मुद्दे बघितले होते. आपण आज ते मुद्दे रिपीट करूयात आणि त्यानंतर आपण पुढचे मुद्देसुद्धा बेसिक प्रिन्सिपल ऑफ इंटरनल ऑडिटचे आपण घेऊयात. तर जेव्हा इंटरनल ऑडिट करतोय एखादा ऑडिटर, तेव्हा त्याचं पहिलं जो तत्व आहे तो आहे इंडिपेंडन्स. हा जो इंटरनल ऑडिटर आहे हा इंडिपेंडंट असला पाहिजे, त्याला स्वतंत्रता दिली पाहिजे. त्याला जर एखादा हायर अथॉरिटी प्रेशराईज करत असेल तर तो त्याचा ऑडिट योग्यरित्या करू शकणार नाही. ते जे काही सत्यता आहे त्या ऑडिटची, जे काही ट्रान्झॅक्शन होत आहेत त्या कंपनीमध्ये ते योग्य होत आहेत का नाही, ते ट्रान्झॅक्शन बरोबर रेकॉर्ड केले जात आहेत का नाही, ह्याची खरी माहिती त्याला भेटू शकणार नाही. त्याचा रिपोर्ट हा बायस्ड असेल, त्याचा रिपोर्ट हा करेक्ट नसणार आहे. कारण की जर त्याला अंड्यू इन्फ्लुअन्स म्हणजे एखादा अथॉरिटी त्याच्या अधिकाराचा वापर त्या ऑडिटरला जर चुकीचा ऑडिट रिपोर्ट बनवण्यासाठी जर प्रवोक करत असेल तर त्यामध्ये तो ऑडिट रिपोर्ट कधीच चांगला बनणार नाही आणि त्यामुळं कुठं ना कुठं तरी कंपनीचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे इंटरनल ऑडिट करायचा तो फुलफिल होऊ शकणार नाही. दुसरा जो तत्व फॉलो केला पाहिजे ऑडिट करताना तो आहे इंटिग्रिटी अँड ऑब्जेक्टिव्हिटी. ऑडिटर जो अपॉइंट केला जातोय तो ऑनेस्ट म्हणजेच इमानदार असला पाहिजे, ट्रूथफुल म्हणजे सत्य सांगणारा असला पाहिजे आणि हाय इंटिग्रिटी असणारा पर्सन असला पाहिजे. म्हणजेच निष्ठावान असला पाहिजे. तो जो काम करतोय, तो जो इंटरनल ऑडिट करतोय कंपनीचा, हा ऑब्जेक्टिव्ह पूर्ण करण्यासाठी असला पाहिजे. तो हायली प्रोफेशनल असला पाहिजे. जेव्हा तो ऑडिट करतोय तो कोणाच्याही प्रेशरमध्ये न येता किंवा त्याच्या कामाला इमानदारीने पूर्ण करणारा असला पाहिजे. हे दुसरं तत्व आहे जेव्हा इंटरनल ऑडिट केला जातो. तिसरं तत्व आहे डू प्रोफेशनल केअर. तर इंटरनल ऑडिटर हा प्रोफेशनल असला पाहिजे. त्यामुळे तो जो काही काम करतोय त्या कंपनीचं ऑडिट करताना तो काम त्याने रिजनेबल केअर घेऊन किंवा त्याच्या स्किलचा वापर करून आणि कंपनीचा ऑब्जेक्टिव्ह जे आहे त्या ऑब्जेक्टिव्हला धरून केला पाहिजे. त्याने प्रोफेशनल केअर घेतली पाहिजे खूप. त्याच्याकडे त्या स्किल असल्या पाहिजेत. त्या स्किलचा वापर करून तो काम करत असेल तर त्याने प्रोफेशनल केअर घेतली पाहिजे. द इंटरनल ऑडिटर शॅल पे पर्टिक्युलर अटेन्शन टू सर्टन की ऑडिट ॲक्टिव्हिटीज सच ॲज एस्टॅब्लिशिंग द स्कोप ऑफ एंगेजमेंट टू प्रिव्हेंट द ओमिशन ऑफ इम्पॉर्टंट आस्पेक्ट. ह्याचा अर्थ काय? प्रोफेशनल केअर घेणं म्हणजे काय? जे महत्त्वाचे जे डिपार्टमेंट्स असतील किंवा जे ट्रान्झॅक्शन्स असतील, तो प्रोफेशनल असल्यामुळे त्याला माहिती आहे की कुठं केवढं लक्ष दिलं पाहिजे आणि त्यामुळं जे महत्त्वाचे एरियाज आहेत, जे कोर एरियाज आहेत कंपनीचे, तिथं लक्षपूर्वक काम केलं पाहिजे. तिथली रिस्क किंवा तिथले जे ॲक्च्युअल फॅक्ट्स आहेत ते फॅक्ट्स त्याच्या ऑडिट रिपोर्टमध्ये दिसून आले पाहिजेत. जर काही कॉम्प्लेक्स मॅटर्स असतील, जे काही अवघड कामं असतील किंवा जे काही जटिल ट्रान्झॅक्शन्स असतील, तिथंसुद्धा त्याने प्रोफेशनली एक्सपर्ट असल्यामुळे तिथं व्यवस्थित लक्ष देऊन त्या पर्टिक्युलर एरियाची माहिती त्याच्या ऑडिट रिपोर्टमध्ये दिली पाहिजे. कॉन्फिडेन्शियलिटी. तर ऑडिटर जो रिपोर्ट बनवतोय तो खूप कॉन्फिडेन्शियल असला पाहिजे. तो त्या कंपनीचा ऑडिटर असल्यामुळे ती कंपनी त्याला कंप्लीट सिक्रेट माहिती असतील किंवा ज्या काही महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन असतील कंपनीच्या, त्या इन्फॉर्मेशन कंपनी त्या ऑडिटरला प्रोव्हाइड करते. त्यामुळे ऑडिटरचं सुद्धा कर्तव्य आहे की ती जी माहिती तो गोळा करतोय ती माहिती बाहेर लीक नाही झाली पाहिजे आणि जो रिपोर्ट तो बनवतोय तो रिपोर्ट अगदी कॉन्फिडेन्शियल असला पाहिजे. काही रिपोर्ट हे फक्त हायर अथॉरिटीजलाच दाखवले जातात आणि त्या फक्त हायर अथॉरिटीलाच माहीत असल्या पाहिजेत. बाकीच्या लोकांना त्याची माहिती लीक नाही झाली पाहिजे. हे ऑडिटरचं कर्तव्य आहे. त्यामुळं हे सुद्धा तत्व ऑडिटरने फॉलो केलं पाहिजे. ऑडिटरचं पाचवं तत्व होतं की त्याने तो स्किल आणि कॉम्पिटन्स असला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये स्किल्स असल्या पाहिजेत त्या ऑडिटला पूर्ण करण्यासाठी. ते नॉलेज असलं पाहिजे. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल एक्सपिरियन्ससुद्धा असला पाहिजे ते काम करण्यासाठीचा आणि तो क्षमतावान असला पाहिजे. त्याने अगोदरही काही ना काहीतरी ऑडिट केलेलं असेल, त्याच्यामध्ये क्षमता असेल तर तो योग्य प्रकारे ऑडिट करू शकतो आणि त्याला जो काम भेटलेला आहे, त्याला जो टास्क भेटलेला आहे तो योग्यरित्या पूर्ण करू शकतो. त्यामुळे ऑडिटर हा स्किलफुल असला पाहिजे आणि कॉम्पिटंटसुद्धा असला पाहिजे.
रिस्क बेस्ड ऑडिट. तर ऑडिटरला लक्षात आलं पाहिजे की कुठे किती वेळ द्यायचा आहे, असे कोणते ट्रान्झॅक्शन्स आहेत किंवा असे कोणते डिपार्टमेंट्स आहेत जिथं जास्त लक्ष द्यायची गरज आहे, तिथं त्याने जास्त वेळ दिला पाहिजे. जिथं कमी लक्ष द्यायची गरज आहे तिथं त्याने कमी वेळ दिला पाहिजे. आता जसा ऑडिटचा जो एरिया आहे, जसा काही ट्रान्झॅक्शन्स आहेत, काही डिपार्टमेंट्स आहेत, तिथं खूप जास्त वेळ लागतो, तिथं खूप केअरफुली ऑडिट करावं लागतं. त्या एरियाजला त्याने जास्त वेळ दिला पाहिजे. जिथं कमी वेळ दिला तरी चालेल तिथं त्याने कमी वेळ दिला पाहिजे. कारण की जेव्हा तो इंटरनल ऑडिट करतोय तेव्हा त्याला एक स्पेसिफिक वेळ आहे, त्या वेळेमध्ये त्याला त्याचा ऑडिट रिपोर्ट तयार करायचा आहे. त्यामुळे वेळेचं बंधन असल्यामुळे तो जास्त वेळ एखाद्या ऑडिट पिरियडला घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे त्याला काही एरियाज असे आहेत ते निवडावे लागतील आणि त्या एरियाजला त्याला जास्त लक्ष द्यावं लागेल. असे जे हायली रिस्क एरियाज आहेत, हायली रिस्क डिपार्टमेंट्स आहेत, ट्रान्झॅक्शन्स आहेत, त्याला त्याने डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन करावे लागेल. आणि जिथं कमी वेळ द्यायचा आहे तिथं त्याने कमी वेळ द्यावा लागेल. यामुळे त्याचा ऑडिट रिपोर्ट हा स्पेसिफिक आणि पर्टिक्युलर वेळेमध्ये तयार होईल. तर पुढचा पॉईंट आहे सिस्टीम अँड प्रोसेस फोकस्ड. ठीक आहे. तर ऑडिट जो असतो हा सिस्टीम आणि प्रोसेस फोकस असला पाहिजे. अँड इंटरनल ऑडिटर शॅल अडॉप्ट अ सिस्टीम अँड प्रोसेस फोकस्ड मेथड in conducting audit procedure. This methodology is more sustainable than one adopted to test transaction and balances it goes beyond. बघा, एक सिस्टमॅटिक प्रोसिजरने ऑडिटरने ऑडिट करणं गरजेचं आहे. त्याचं ऑडिट हा एक प्रोसेसला फोकस करून असला पाहिजे. त्याला माहीत असले पाहिजे की आपण कोणत्या प्रोसेसनं जाणार आहेत आणि त्या प्रोसेसनं पर्टिक्युलर प्रोसेसनेच त्याला ऑडिट करावं लागेल. म्हणून प्रत्येक ऑडिटरने सिस्टमॅटिक प्रोसिजरने आणि एक सिस्टीम फॉलो करूनच ऑडिट केला पाहिजे, ज्यामुळं त्याला अगदी जे मुळातला जे ॲक्च्युअल प्रॉब्लेम आहे त्या कंपनीमधला जो रूट कॉज आहे ज्याला आपण म्हणतो, जे मूळ कारण आहे कंपनीच्या कामामध्ये, काय असे कारणं आहेत ज्यामुळे कंपनीच्या कामामध्ये अडथळे निर्माण होत आहेत किंवा जे ट्रान्झॅक्शन्स आहेत असे कोणते कारण आहेत ज्याच्यामुळे ट्रान्झॅक्शन बरोबर रेकॉर्ड केले जात नाही आहेत, हे त्याला एक सिस्टीम फॉलो केल्यानंतर कळेल. आणि जर त्याने सिस्टीम फॉलो केला नाही ऑडिटरने, तो जर एखाद्या सिस्टमॅटिक प्रोसिजरने जात नसेल तर त्याला कधीच त्या ऑडिट पिरियडमध्ये त्या कंपनीमध्ये असणाऱ्या अडचणींचा आढावा येणार नाही. त्यामुळे ऑडिटरने अगदी सिस्टमॅटिक प्रोसिजरने आणि एका फोकस्ड प्रोसेसने, एका सिस्टीमने त्या कंपनीचं ऑडिट करणं गरजेचं आहे. 8वा आहे पार्टिसिपेशन इन डिसिजन मेकिंग. In conducting internal audit assignments, the internal auditor shall avoid passing any judgment or render an opinion on his past management decisions. As part of his advisory role, the internal auditor shall avoid participation in operational decision making, which may subject to subsequent audit. तर असं होऊ शकतं की ऑडिटरचा एक पर्सनल ओपिनियन त्या कंपनीबद्दल असू शकतो. तो जेव्हा ऑडिट करतोय तेव्हा त्याचे पर्सनल एक्सपिरियन्सवरून त्या कंपनीबद्दल त्याचे एक ओपिनियन तयार होऊ शकतं. पण ऑडिटरने कधीच स्वतःचं ओपिनियन हे कंपनीमध्ये मांडायचं नाही. त्याचं काम कंपनीमध्ये सल्ला देण्याचं आहे. त्यामुळं तो कोणत्याही डिसिजन मेकिंगमध्ये पार्टिसिपेट केला नाही पाहिजे. ऑडिटरचं काम आहे की कंपनीमध्ये जे काही कामकाज होतं ते व्हेरीफाय करणं, ते चेक करणं, त्याबद्दलचा रिपोर्ट त्याने हायर अथॉरिटीजला देणं, ज्यामुळे ज्या कंपनीमध्ये होणाऱ्या चुका आहेत त्या वेळोवेळी लक्षात येतील आणि त्यानंतर त्या चुका वेळोवेळी दुरुस्त करता येतील. पण एक पर्सनल जजमेंट असतं त्याचं किंवा त्याचं एक ओपिनियन असेल त्या कंपनीबद्दलचं, तो ओपिनियन किंवा तो जजमेंट त्याने त्या कंपनीच्या डिसिजन मेकिंगमध्ये कधीच ठेवला नाही पाहिजे. कंपनीच्या डिसिजन्समध्ये ह्या त्या कंपनीच्या अथॉरिटीजचंच काम आहे. त्यामुळे कंपनीचे जे मेन डिसिजन आहेत ते कंपनीच्या अथॉरिटीजनेच घ्यावे आणि ऑडिटरचं काम आहे फक्त आणि फक्त कंपनीला त्यांच्या कामाबद्दल ॲडवाईस करणे. कारण की तो एक्सपर्ट आहे, त्याने त्या कंपनीचे बुक्स ऑफ अकाउंट चेक केलेले आहेत, त्या कंपनीचे रेकॉर्ड्स चेक केलेले आहेत, त्यामुळे त्याला अडचणी माहिती आहेत कंपनीच्या काय असतील. त्यामुळे त्याने फक्त आणि फक्त त्याचं ॲडवाईस द्यायचं आणि कोणत्याही डिसिजन मेकिंगमध्ये पार्टिसिपेशन करायचं नाही, हे ऑडिटरने नेहमीच लक्षात घेतलं पाहिजे. सेन्सिटिव्ह टू मल्टिपल स्टेक होल्डर्स इंटरेस्ट. ऑडिटरचं काम आहे की त्याने चेक केलं पाहिजे की त्याचा जो ऑब्झर्वेशन आहे
किंवा त्याचा जो रिपोर्ट आहे त्याचा परिणाम स्टेक होल्डर्सवर, म्हणजे ज्या कंपनीमध्ये त्या कंपनीमध्ये ज्यांनी पैसा लावलेला आहे, त्या कंपनीमध्ये जे लोक इन्वॉल्ड आहेत त्यांच्यावर त्याचा काय परिणाम होतो आहे, आणि कंपनीचे जे काही मेन डिसिजन घ्यायचा अधिकार आहे तो डिसिजन घ्यायचा अधिकार हा कंपनीच्या अथॉरिटीजला आहे. पण ऑडिटरचं काम आहे की तो बॅलन्स असला पाहिजे. त्याने ना कंपनीच्या बाजूनं बोललं पाहिजे, ना जे शेअर होल्डर्स असतील किंवा कंपनीचे जे इतर स्टेक होल्डर्स असतील ज्यांनी कंपनीमध्ये पैसा लावला आहे ना त्यांच्या बाजूने ऑडिटरने बोलावं. ऑडिटर हा फक्त आणि फक्त ट्रूथ टेलर आहे. त्याने फक्त सत्यता सांगली पाहिजे. त्याने कंपनीचे रेकॉर्ड्स चेक केलेले आहेत, त्यामुळे त्याचं काम आहे बॅलन्स राहणं. जे काही कंपनीचे डिसिजन घ्यायचा अधिकार आहे ते डिसिजन अथॉरिटीज घेतील. ऑडिटरने फक्त आणि फक्त स्टेक होल्डर्सच्याच बाजूने बोलावं किंवा कंपनीच्याच बाजूने बोलावं असा स्वभाव ऑडिटरचा नसला पाहिजे. ऑडिटर हा बॅलन्समध्ये असला पाहिजे, हे ऑडिटरचं काम आहे. त्यामुळं स्टेक होल्डर्स जे आहेत कंपनीचे, म्हणजे जे त्या कंपनीमध्ये ज्यांनी पैसा लावलेला आहे, जे त्या कंपनीमध्ये ज्यांनी त्यांचा इन्व्हेस्टमेंट केलेला आहे, त्या लोकांचं नुकसान होणार नाही या बाबतीत त्याने दक्षता घेतली पाहिजे. आणि त्यामुळं कंपनीचे जे एक्सपेक्टेशन्स आहेत त्याप्रमाणे काम चालतं आहे का नाही हे चेक करायचं काम ऑडिटरचं आहे. 10वा जो मुद्दा आहे तो आहे क्वालिटी अँड कॉन्टिन्युअस इम्प्रूव्हमेंट. द क्वालिटी ऑफ इंटरनल ऑडिट वर्क शॅल बी पॅरामाउंट ऑफ द इंटरनल ऑडिटर सिन्स credibility of audit reports depends on the reliability of reported findings. बघा, ऑडिटरने जे काही रिपोर्ट बनवलेला आहे त्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे कंपनीच्या डिसिजन मेकिंगमध्ये, आणि त्यामुळं त्याची एक विश्वसनीयता आहे, त्याच्या रिपोर्टची एक विश्वसनीयता आहे. ऑडिटरने जे काही कमेंट्स केल्यात रिपोर्टमध्ये त्याच्यावरून कंपनीच्या कामाची क्वालिटी कंट्रोल केली जाऊ शकते किंवा इम्प्रूव्ह केली जाऊ शकते. आणि त्यामुळं द इंटरनल ऑडिटर शॅल हॅव इन प्लेस ऑफ प्रोसेस ऑफ क्वालिटी कंट्रोल. त्यामुळे इंटरनल ऑडिटर हा क्वालिटी कंट्रोलचं सुद्धा काम करतो आहे त्याच्या रिपोर्टच्या माध्यमातून. काय काय करतो तो, कसे प्रकारे क्वालिटी कंट्रोल करतो आहे, इन्शुअर्स फॅक्च्युअल ॲक्युरेसी ऑफ द ऑब्झर्वेशन. बघा, ॲक्च्युअल जो ऑब्झर्वेशन तो करतो आहे, ॲक्च्युअल जे चेकिंग करतो आहे, आणि त्याच्यामुळे कंपनीमध्ये जे ट्रान्झॅक्शन होत आहेत ते करेक्ट आहेत ह्याची तो खात्री करतो आहे, त्यामुळे क्वालिटी कंट्रोल होती आहे. किंवा टू व्हॅलिडेट द ॲक्युरेसी ऑफ ऑल फाइंडिंग्स. जे काही रिपोर्टमध्ये फाइंडिंग झाल्यात, जे काही रिपोर्टमध्ये कमेंट्स लिहिलेले आहेत ते ॲक्च्युअल आहेत, ते व्हॅलिडेट करतं. म्हणजे ते क्रॉस व्हेरीफाय करून देतं की येस, दीज ऑब्झर्वेशन विच आर ऑकर्ड इन द ऑडिट रिपोर्ट इज ॲक्च्युअली हॅपन्ड. बरोबर आहे, म्हणजे तो कोणतीही गोष्ट हवेत सांगत नाही आहे, जे घडतंय ते ऑडिट रिपोर्टमध्ये येतो आहे. त्यामुळं जे काही फाइंडिंग झाल्यात ऑडिट रिपोर्टमध्ये ते सत्य आहेत हे तो व्हेरीफाय करून देतो. कंटिन्युअसली इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ द इंटरनल ऑडिट प्रोसेस अँड द इंटरनल ऑडिट रिपोर्ट्स. आणि ऑडिटर हा ट्रूथ टेलर असल्यामुळे तो कीन ऑब्झर्वेशन करणारा असतो, म्हणजे योग्य ऑब्झर्वेशन करणारा असतो, अगदी डिटेलमध्ये ऑब्झर्वेशन करतो. त्यामुळे कंपनीचं जे कामकाज आहे ते व्यवस्थितरित्या चालतं आणि इंटरनल ऑडिट प्रोसेससुद्धा व्यवस्थितरित्या चालते. आणि त्यामुळं ऑडिटरचे हे जे प्रिन्सिपल्स आहेत ऑडिट करतानाचे, हे 10 प्रिन्सिपल आज आपण डिस्कस केलेत. ठीक आहे, तर आज आपण इथंच थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.